आधी नाणार आणि आता बारसू जागा बदलली, पण तेल शुद्धीकरण प्रकल्पाला होणारा विरोध हा काही थांबायचं नाव घेत नाहीये। कधी पर्यावरणाचा मुद्दा, तर कधी पुनर्वसनाचा मुद्दा, तर कधी राजकीय कारण, या सगळ्यांमुळे गेल्या 7 वर्षांपासून या प्रकल्पाला काही मुहूर्त सापडत नाहीये। या ऑइल रिफायनरीमुळे आंबा काजूचं नुकसान होईल, तसंच मच्छीमारांचं सुद्धा नुकसान होईल असे आरोप केले जात आहेत। ग्रामस्थ सुद्धा हेच मुद्दे मांडतायत। पण ही ऑइल रिफायनरी म्हणजे नेमकं काय असणार आहे? ऑइल रिफायनरी म्हणजेच तेल शुद्धीकरण प्रकल्प हा नेमका कसा असणार आहे? जेव्हा ही ऑइल रिफायनरी तिकडे येईल तेव्हा नेमकं काय होणार आहे? बारसूमध्ये येऊ किंवा इतर कुठल्याही ठिकाणी येऊ, त्या ठिकाणी नेमकं होईल तरी काय? खरंच ऑइल रिफायनरीमुळे आजूबाजूच्या परिसरात कुठला धोका निर्माण होतो का? काय कारणं असतात ज्याच्यामुळे ऑइल रिफायनरी तिथे आली तर बागा किंवा मच्छीमारांना नुकसान पोहोचू शकतं? या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या वादामधल्या या सगळ्यात बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। 2015ला महाराष्ट्रात सत्तेत फडणवीस सरकार असताना ऑइल रिफायनरी प्रकल्प हा नाणारमध्ये प्रस्तावित करण्यात आला होता। त्याच्यानंतर पर्यावरण आणि शेतीला नुकसान पोहोचेल या मुद्द्यावरून विरोधाला सुरुवात झाली। स्थानिकांच्या विरोधाच्या सुरात सत्ताधारी शिवसेनेने सुद्धा सूर मिसळायला सुरुवात केली। अखेर 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये युतीसाठी शिवसेनेने नाणारमध्ये प्रकल्पाला स्थगितीची अट घातली आणि सगळं शेवटी फिसकटलं। त्याच्यानंतर 2022 मध्ये ठाकरे सरकार सत्तेत असताना नाणारऐवजी बारसूची जागा केंद्र सरकारला सुचवण्यात आली। भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने राजापूर तालुक्यातल्या क्रूड ऑइल रिफाईन करणारी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग हा प्रकल्प शेवटी बारसूमध्ये प्रस्तावित करण्यात आला। आता यासाठीच बारसूमध्ये मातीचे नमुने सुद्धा तपासले जात आहेत, हे बघायला की हा प्रकल्प इथे होऊ शकतो की नाही। तर ही झाली या बारसूच्या प्रकल्पाविषयीची आत्तापर्यंतची हिस्ट्री आणि सगळी पार्श्वभूमी। आता पाहूयात हा होऊ घातलेला जो ऑइल रिफायनरी प्रकल्प आहे, म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्प जो आहे तो नेमका आहे तरी काय, म्हणजेच रिफायनरी नेमकी असते तरी काय। नावाप्रमाणेच अर्थ आहे याचा की तेलाचं शुद्धीकरण या प्रकल्पात केलं जातं। तेलाचं शुद्धीकरण हा खरं तर एक बुचकळाट टाकणारा मुद्दा असू शकतो, पण हे तेल म्हणजे काही आपल्या घरात येणारं तेल नाहीये, तर आपण जे पेट्रोल डिझेल ज्यापासून मिळतं ते क्रूड ऑइल आहे। भारत परदेशातून जे क्रूड ऑइल म्हणजेच कच्चं तेल आयात करतो त्याचं विविध रिफायनरीमध्ये शुद्धीकरण केलं जातं। ऑइल रिफायनिंग म्हणजेच तेलाचं शुद्धीकरण करून त्यातून पेट्रोलियम प्रोडक्ट्सची निर्मिती करणं, जसं की पेट्रोल डिझेल किंवा केवळ पेट्रोल डिझेलच नाही तर या क्रूड ऑइलच्या शुद्धीकरणातनं केरोसिन, ल्युब्रिकेटिंग ऑइल, हेवी गॅस आणि फ्यूल ऑइल असे किंवा सीएनजी सुद्धा, हे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते या ऑइल रिफायनरीमधनं किंवा जे तेलाचं शुद्धीकरण केलं जातं त्याच्यातनं आपल्याला सगळे प्रोडक्ट्स मिळत असतात। आता याच्यामध्ये नेमकं होतं काय, तर आपण कच्चं तेल आयात करतो ते जसंच्या तसं हे इंधन म्हणून आपल्याला वापरता येत नाही। जे भारत सरकार वेगवेगळ्या देशांमधनं किंवा खास करून आखाती देशांमधनं जे कच्चं तेल आयात करतं, क्रूड ऑइल घेतं, ते डायरेक्ट काय आपल्या पेट्रोल पंपावर येत नाही आणि आपण डायरेक्ट त्याचं पेट्रोल वापरत नाही। तसं होऊही शकत नाही, कारण या कच्च्या तेलाच्या मध्ये 84% कार्बन असतं, 14% हायड्रोजन असतं, सल्फर असतं, नायट्रोजन आणि ऑक्सिजन सुद्धा काही प्रमाणात असतं। थोडक्यात या कच्च्या तेलामध्ये जास्त प्रमाणात तर हायड्रोकार्बनच असतात, जे वेगळे केल्याशिवाय कच्चं तेल हे आपल्याला डायरेक्ट वापरता येऊ शकत नाही। आता हे जेव्हा कच्चं तेल रिफायनरीमध्ये येतं तेव्हा त्या रिफायनरीच्या आतमध्ये नेमकं काय होत असतं, तर हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबई पेट्रोल डीलर असोसिएशनचे माजी अध्यक्ष रवी शिंदे यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यांनी ही प्रोसेस जी असते ती अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलेली आहे। रवी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार कच्चं तेल हे जेव्हा रिफायनरीत येतं तेव्हा त्याला उकळवलं जातं, त्यातून वाफा निघतात, या वाफांचे वेगवेगळे लेयर्स सुद्धा तयार होतात। त्याला पाण्याचा वापर करून थंड केलं जातं, म्हणजेच जे बाष्पीकरण झालेलं असतं त्याचं लिक्विड फॉर्मॅट तयार केला जातो, ज्याच्यातून पुढे आपल्याला पेट्रोल, डिझेल, नाफ्टा, केरोसिन असे विविध पेट्रोलियम प्रोडक्ट्स मिळतात। आता याच्यावरच आक्षेप काय आहे, तर रिफायनरीमध्ये खूप पाण्याची गरज ही भासत असते, म्हणून ती समुद्रकिनारी उभारली जाते, म्हणजे जो कोस्टल एरिया असतो, म्हणून आपल्याला इथे नाणार किंवा कोकण पट्ट्यामध्येच ही रिफायनरी का होतीये, तर इकडनं पाणी हे मुबलक प्रमाणात मिळू शकतं। हा सगळा समुद्र किनारपट्टीचा भाग आहे, कोस्टल एरिया आहे आणि म्हणून कोकणची जागा या रिफायनरीसाठी निवडली जाते। तर हे मोठ्या प्रमाणात पाणी तर लागत असतं। क्रूड ऑइलला जे उकळवलं जातं त्याचं जे बाष्पीकरण होतं त्याला लिक्विड फॉर्ममध्ये आणण्यासाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागतं, पण हे पाणी वापरून झाल्यानंतर नदीत सोडून दिलं जातं, ज्याच्यामुळे मासेमारीवर परिणाम होईल, जैवविविधता जी आहे त्याला धोका निर्माण होईल अशी भीती इथल्या मच्छीमारांना आहे। सोबतच क्रूड ऑइल तापवल्यानंतर जो गॅस तयार होतो, जसं आपण म्हटलं की त्याचे वेगवेगळे लेयर्स असतात त्या गॅसचे, आणि
त्यातला जो गरजेचा गॅस असतो तो वापरला जातो, त्याच्यापासून पुढचे प्रोडक्ट्स तयार होतात, पण अर्थात काही कास हा गॅस जो असतो तो बिनकामाचा असतो, वेस्ट असतो, तो मात्र हवेत सोडून दिला जातो, ज्याच्यामुळे हवा प्रदूषित होऊन आंबा, काजू, नारळ, सुपारी याच्या ज्या बागा आपल्याला कोकणात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात त्याला धोका निर्माण होईल अशी बागायतदारांना भीती आहे किंवा हीच त्यांची भूमिका आहे। आणि म्हणूनच रिफायनरीमध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच्यापेक्षा त्यातनं ज्या गोष्टी बाहेर पडणार आहेत, जसं की त्यातलं जे सांडपाणी नदीत सोडलं जाईल, त्यातलं जे वेस्टेड पाणी सोडलं जाईल आणि वेस्ट गॅस जो सोडला जाईल, त्याच्यातनंच कोकणचा जो सगळा तिथली जी ओळख आहे, नैसर्गिक संपत्ती जी तिकडनं आहे, की या बागा असू देत किंवा मच्छीमारीचा तिथला व्यवसाय असू दे, ज्याच्यावरच कोकणाचं सगळं अर्थचक्र चालतं, त्यालाच धोका निर्माण होईल अशी इथल्या स्थानिकांना भीती आहे। पण सरकारने सांगितल्यानुसार ही जी सगळी जमीन आहे किंवा रवी शिंदे ज्यांनी आपल्याला ही सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी सुद्धा ही सांगितलेलं आहे, त्यांनी सुद्धा हे मीडिया रिपोर्ट्सवरनंच पाहिलेलं आहे की ही जी जागा आहे बारसूची ती नाणारपेक्षा वेगळी आहे। नाणारमध्ये लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा होता आणि तिथल्या ग्रामस्थांचे हे इतर विरोध आपण आपल्याला माहितीच आहेत, पण बारसूची जागा मात्र तशी नाहीये। बारसूची जागा ही बऱ्यापैकी बॅरन लँड आहे, म्हणजे ती नापीक जागा आहे, तिथे फारसं काही उत्पन्न नाहीये, फारशा तिथले बागा नाहीये, तिथे फार वस्ती सुद्धा नाहीये। जी जागा निवडण्यात आलेली आहे प्रकल्पासाठी त्याच्यापासून गावं बऱ्यापैकी लांब आहेत आणि म्हणून जी भीती तिथल्या ग्रामस्थांना वाटते तशा कुठल्याही गोष्टी इथे बारसूमध्ये होणारच नाहीत असं सुद्धा सरकारच्या वतीने सांगण्यात येतंय। अर्थात हा विरोध कमी करण्यासाठी, शमवण्यासाठी सरकारच्या वतीने त्यांच्यासोबत बैठका सुद्धा या सुरू आहेत। पण या निमित्ताने जो मुद्दा सगळ्यात जास्त तापलेला आहे त्या निमित्तानेच नेमकी ऑइल रिफायनरी असते तरी काय, तिथे नेमकं काय होत असतं, जेव्हा केव्हा ही ऑइल रिफायनरी कोकणात येईल तेव्हा तिकडे नेमकं काय होणार आहे हे तुमच्यापर्यंत सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता। अर्थात जेव्हा केव्हा असे प्रकल्प येतात तेव्हा त्याच्या भोवती इकोसिस्टम तयार होते, तिकडे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा निर्माण होतात आणि हा सुद्धा प्रयत्न एक सरकारचा यामार्फत असतो। तर या निमित्तानेच ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला याच्यात काही ॲडिशन करायची असेल तर कमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा। असेच महत्त्वाचे माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक रिपोर्ट पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या।